मोटर रॅलीमध्ये खूप पॉल्युशन होतं साहेब. कोणते बोलत होते तुम्हाला? मी अनिल कुमार मोहनलाल नांगिया कॅन्टोन्मेंट बोर्डाचे 2015चे इलेक्शनमध्ये उभा आहे. फ्रॉम वॉर्ड नंबर 2, वॉर्ड नंबर 2 खडकी बाजार एरिया. आणि मला ते खडकी बाजार एरियामध्ये खूपच काम करायचे. पहिल्यांदा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलला दुरुस्ती करायचे, नीटप्रमाणे चालायला पाहिजे. लोकांना मेडिकल एड भेटत नाही. जे काय पेशंट येतात हे लोक रेफर करून टाकतात ससूनला. आणि नवीन नवीन सेंटर उघडायचे. शाळेचे जे शिक्षण आहे इंग्लिश मीडियम स्कूल उघडायचे. आणि पाणीची लई मोठी प्रॉब्लेम आहे खडकीमध्ये. पाणी लोकांना भेटत नाही. आणि ट्रॅफिक जॅम खूप आहे. संध्याकाळी बघितलं होलकर बीचपासून तर दोपटीपर्यंत खूप ट्रॅफिक जॅम असतो. त्याला रुंदी करून जास्त रुंदी केली तर ट्रॅफिक जॅम कमी होणार. आणि काय काय ठिकाणी त्या लोकांनी टोलचे बूथ लावून ठेवलेले सेंटर ऑफ द रोडमध्ये ते काढायला पाहिजे. ते काढलं तर ट्रॅफिक जॅम कमी होईल साहेब. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे विकास कॅन्टोन्मेंट बोर्डचा व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे नागरिक आहेत त्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये जॉब भेटत नाही. बाहेरच्या लोकांना काम भेटतो. आमची एकच विनंती आहे की कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे काय नागरिक लोक आहेत प्रत्येक मुलगा मुलगी काय हुशार नाही असणार पडेमध्ये, कोणी वीक पण असणार. आणि असा पण रूल आहेत की जर त्यांचे आई वडील काम करताना तिथे वारले, सेंट्रल गव्हर्नमेंटचे नियम आहे त्याला तिथे नोकरी द्यायला पाहिजे. असं नाही की नाही देत, ते लोक देतात पण सिलेक्टेड देतात, सर्वेला देत नाही. तर माझ्या बोलायचं असं आहे की रूल सर्वेसाठी एक पाहिजे. तुम्ही एकाला दिलं मग 10ला द्या. अजून माझ्याकडे 4 केसेस आहेत. ते म्हणतात आमच्या वडील होते आम्हाला लावला नाही. त्याला लावून टाका ना, काय मेहरबानी करता तुम्ही. ते रूलप्रमाणे लावायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे आर्मी म्हणतात, आर्मी म्हणजे तिथं जेव्हा सिव्हिल पॉप्युलेशन इलेक्टेड मेंबर्स आहेत तिथं त्यांना बोलायचे अधिकार पाहिजे, द्यायला पाहिजे. आणि नवीन ॲक्टप्रमाणे जर इलेक्टेड मेंबर जास्त बोललं तर त्याला आर्मी कमांडर GOC त्याला त्याची मेंबरशिप रद्द करू शकतो, असं ॲक्ट आलेलं आहे. तर इलेक्टेड मेंबर घाबरतात बोलायला. जर मी निवडून आलो मला काय घाबरत नाही, मी बिंदास बोलणार. मला काढलं तर काढलं. तुमची खून काय असणार आहे? माझी खून आहे केटल चहाची केटली. हो सर, मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. मी खडकीमध्ये जन्मापासून सर्व पक्षाचं काम केलेलं आहे. काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना. मी स्वतः काँग्रेस होतो पण काँग्रेसने कधी आमच्याकडे बघितलं नाही. मी काँग्रेस सोडली नाही साहेब आणि सोडणार पण नाही. जन्मापासून आम्ही काँग्रेस आहे. पण मला एकच वाईट वाटतो की काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या मुलामुलींना आम्ही एवढं वर्ष काम केलं आहे, गेले 60 वर्षापासून. आम्हाला एखादी कमिटी दिलायची होती. आम्हाला चेअरमॅनशिप नको, साधी कमिटी द्या साहेब. वॉटर कमिटी द्या, MSCB कमिटी, साधी MSCB म्हणजे किरकोळ. पोलीस कमिटी द्या किंवा RTO कमिटी, एकदम किरकोळ. ते पण आम्हाला दिलं नाही. आम्हाला ते थोडा बरं वाटलं नाही.